नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. रिसेंटली सरळ सेवेमार्फत बऱ्याचशा एक्झामचे रिझल्ट लागलेले आहेत आणि रिझल्ट लागल्यानंतर पुढची जी प्रोसेस असते ती म्हणजे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा समुपदेशनसाठी. जसं की आरोग्य भरती, झेडपी, जिल्हा परिषद, त्यानंतर वनरक्षक, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे हे सगळे निकाल लागले आणि डीव्हीची प्रोसेस चालू आहे. पण आरोग्य रक्षकाचे म्हणजे आरोग्य विभागाचे गट क आणि गट ड असे दोघं पण आलेले आहेत. तो काही विद्यार्थी, जसं मी मागील काही व्हिडिओमध्ये पण तुम्हाला म्हटलं होतं की काही विद्यार्थी प्रत्येक ठिकाणी सिलेक्टेड असणार आहे, निवड यादीमध्ये असणार आहे. सो आता एक प्रॉब्लेम मुलांचा समोर येतो की एकाच दिवशी दोन दोन ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. बरं, दोन दोन जिल्ह्यात आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा नाशिकमध्ये असेल, एखादा नागपूरमध्ये असेल, एखादा नाशिकमध्ये, एखादा ठाण्यामध्ये असू शकतो. सो एकाच दिवशी ह्या उमेदवारांनी दोन्ही ठिकाणी सेम टायमिंगला कसं हजर राहायचं? शक्यच नाही. तर पहिला मुद्दा, हा प्रश्न पुढे येतो. दुसरा मुद्दा असा आहे की याच्यावर आधारित काय करायचं ते मी सांगतो तुम्हाला, पण मी तर पहिले सुरुवातीला सांगून टाकतो की ज्या विद्यार्थ्यांचं असं दोन दोन ठिकाणी, तीन तीन ठिकाणी, चार चार ठिकाणी निवड यादीमध्ये नाव आहे आणि त्यातल्यात काही पदांसाठी म्हणजे दोन पदांसाठी कदाचित एकाच दिवशी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, सेम टायमिंगला दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात आहे. सो मी परत एकदा तुम्हाला विनंती करतो सगळ्या उमेदवारांना, तुमचेच भाऊ बहीण अजून वेटिंग लिस्टमध्ये आहे. तुम्हाला ह्या चार पदांपैकी ज्या पदाला तुम्ही इच्छुक आहात, ज्या पदाला तुम्हाला ते पद घ्यायचं आहे, त्या पदाच्याच डीव्हीसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशननी तुम्ही जावं, असं मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो आमच्या टीमकडून. अदरवाईज तुम्ही जर फक्त सर मी जाणार आहे आणि नंतर ऑप्टिंग आउट करणार आहे असं जर असेल तर काय करावं मी तुम्हाला सांगतो. पण सुरुवातीलाच सांगतो की तुम्हाला जिथे जायचं आहे, ज्या पदासाठी तुम्ही इच्छुक आहात, त्या पदाच्या डीव्हीसाठीच तुम्ही जा, जेणेकरून डायरेक्ट इनडायरेक्टली तुमच्याच एखाद्या भावाला बहिणीला याचा फायदा होणार आहे, जो की प्रतीक्षा यादीत तो निवड यादीमध्ये येऊ शकणार आहे. सो बघूया मग एका दिवशी जर आलं तर तुम्हाला काय करायचं. सो बघा, आता एक उदाहरण मी तुम्हाला दाखवतो. एक उदाहरण, माझी विद्यार्थिनी आहे काजल बोटे म्हणून आहे. त्यांना बघा, हा सार्वजनिक आरोग्य विभागाचा हा मेल आलेला आहे आणि त्या मेलमध्ये गट ड साठी त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे आणि त्यांना कधी बोलवलंय? त्यांना बोलवलंय बघा 23 फेब्रुवारी 2024ला बोलवलंय, सकाळी 9 वाजता बोलवलंय. कुठे बोलवलं त्यांना हे? तर त्यांना हे बोलवलंय ठाण्याला. बघा, हा सॉरी, हे नाशिकला. आरोग्य विभागाचं त्यांचं कुठं आहे? नाशिकमध्ये बोलवलं त्यांना. नाशिकसाठी त्यांना बोलवण्यात आलेलं आहे. टायमिंग आणि डेट बघा 23 फेब्रुवारी 2024ची आहे. सेम त्यांनी जर वनरक्षक, बघा फॉरेस्टचा हा रिझल्ट तुम्हाला मी दाखवतोय. फॉरेस्टचा रिझल्ट त्यांचा जर बघितला तर इथे सुद्धा काजल देविदास बोटे यांचं सिलेक्शन झालं बघा, या कॅटेगरीमध्ये क्वालिफाईड आहेत ह्या. आता इथे जर बघितलं आपण तर दुसरं त्यांना जे नोटीस आली बघा, ही नोटीस आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटची आणि या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या नोटीसमध्ये 23 फेब्रुवारीलाच त्यांना साधारणतः या टायमिंगमध्ये कुठे हजर राहायचंय? इथे हजर राहायचंय. हे आहे ठाण्याचं वनवृत्त बघा, ठाण्यामध्ये राहायचंय, ठाण्याला हजर राहायचंय. म्हणजे 23 तारखेला दोन ठिकाणी. आता एक एक्झाम्पल म्हणून मी काजलचं घेतलं, पण असे बरेचसे उमेदवार असू शकतात ज्यांचं एकाच दिवशी दोन दोन ठिकाणी डीव्ही आहे. सो परत मी रिपीट करतो, जिथे इच्छुक आहात तिथेच टीव्हीला प्राधान्य द्या. पण तरी पण तुम्हाला जायचं असेल तर दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतो. कोणत्या? तर पहिलं, आता जसं की यांचं ठाण्याला पण आहे आणि नाशिकला सेम डेटला आहे. किती? 23 फेब्रुवारीला आहे, बरोबर. आणि एक आहे वनरक्षक म्हणून, एक आहे वनरक्षक म्हणून आणि एक आहे आरोग्य सेवक किंवा आरोग्य विभागाचं गट ड चं हे पद आहे. ओके, काय करावं? पहिला मुद्दा बघा, तुम्हाला आता कॉल येत आहे, काही जणांचे कॉल, जसं की मी तुम्हाला पुढे एक्झाम्पल दाखवतोय. तुम्हाला कॉल येत आहे, जसं की हे नागपूरचं आहे, गट क चं, आरोग्य विभागाचं गट क चं समुपदेशन वेळापत्रक आहे, ज्याच्यामध्ये हे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे आणि यांना कॉल येत आहे. यांची पब्लिक हेल्थ डिटेल्स, सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, त्यांनी हा कॉन्टॅक्ट नंबर दिला बघा. तुम्हाला ह्या नंबरवर कॉल आले असेल. हे उदाहरण कुठलं सांगतो मी? नागपूरचं सांगतोय. असे तुम्ही ज्या जिल्ह्यातून सिलेक्टेड आहात त्या जिल्ह्यातून एक व्यक्तीकडे जबाबदारी देण्यात आली आहे, ती तुम्हाला कॉल करताय. तर ह्या कॉलला त्यांना रिप्लाय द्या किंवा मेसेज करा किंवा कॉल करून सांगा की मला एकाच दिवशी दोन दोन ठिकाणी डीव्हीचं शेड्यूल आलेलं आहे, सो माझी रिक्वेस्ट आहे की मला बदलून देण्यात यावं. आता याच्यापैकी काजलने हे केलेलं आहे, यांना कॉल पण केला, तर त्यांचं म्हणणं आहे की मला त्याबद्दल जास्त माहिती नाही, मी फक्त तुमचं डीव्ही संदर्भातलं कॉल करून तुमचं मॅनेजमेंट करतोय. बाकी तुम्हाला जिथून मेल आलेला असेल किंवा ज्या डिपार्टमेंटकडून तुम्हाला सूचित करण्यात आलं त्या डिपार्टमेंटशी तुम्ही बोला. मग यांचा कॉल झाल्यानंतर आम्ही परत काय केलं? मेल केलेला आहे. म्हणजे आम्ही काय केलंय? दुसरा मेल केलाय. संबंधित ज्या मेलवरून तुम्हाला मेल आलाय त्यांना मेलला रिप्लाय द्या, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, संबंधित डिपार्टमेंटचं जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती मेल आय डी दिली त्या डिपार्टमेंटचे, त्यांना एक कॉल करा. उदाहरणार्थ तुम्ही जर सिव्हिल सर्जनकडनं तुम्हाला जर
मागणी आली असेल तर तुम्ही इथे जर सार्वजनिक आरोग्य विभागात गेला आणि या ठिकाणी संपर्क यावरती क्लिक केलं खाली संपर्क येतं. जसं की इथे एक संपर्क मी तुम्हाला दाखवला आहे. आपले जे मंत्री आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे तानाजीराव सावंत यांचा मेल आय डी आहे. त्यांना नाही मेल करायचा. मेल कोणाला करायचा तर खाली जर तुम्ही गेलात ना तर बघा इथे जिल्हा शल्य चिकित्सक यांचं हे डिपार्टमेंट आहे आणि ते प्रत्येक डिपार्टमेंट बघा ठाण्याचं आहे, रायगडचं आहे, रत्नागिरीचं आहे, बरोबर आहे. त्यांचे नावं पण दिले आणि त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर पण आहे, लँडलाईन पण आहे, मोबाईल पण आहे आणि त्यांचे मेल आय डी पण दिले. म्हणजे आता मी एक एक्झाम्पल सांगितलंय की संबंधित ज्या डिपार्टमेंटकडून तुमचं सिलेक्शन झालं, ज्या जिल्ह्यातून झालंय त्यांना एक मेल पण करा. ह्या 2 गोष्टी आवर्जून करा. अगदी नाहीच झालं तर कदाचित तुम्हाला ज्या जिल्ह्यासाठी तुमचं एका दिवशी 2 आले त्यापैकी जवळ जो जिल्हा आहे तुमच्यापासून जवळ जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याच्या त्या डिपार्टमेंटला जाऊन व्हिजिट करा आणि त्यांना लेखी अर्ज देऊन तोंडी ओरले त्यांना सांगा पण तसं तुमचं चेंज करून घ्या. मला काय सांगायचं तुमच्या लक्षात आलं असेल. 2 गोष्टी पहिले कॉल आणि मेल करा. त्याच्यानंतरही होत नसेल 24 तास वाट बघा. एका दिवसानंतर मेलला रिप्लाय नाही आला तर जवळ जो जिल्हा असेल तुमचा त्या जिल्ह्याला त्या डिपार्टमेंटला जाऊन व्हिजिट करा आणि त्यांच्याकडनं लेखी पण स्वरूपात द्या आणि उरले त्यांच्याशी बोलून घ्या. त्यांना हे तुम्हाला प्रूफ पण दाखवावं लागेल की एका दिवशी मला असे 2-2 आलेले आहे सो मला जमणार नाही आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहे. एक म्हणजे कॉल मेल आणि तिसरं मी तुम्हाला सांगेल संबंधित जिल्ह्यातील डिपार्टमेंटला काय करा तुम्ही व्हिजिट करून एक लेखी अर्ज द्या आणि ओरली पण त्यांना सांगा आणि तुम्हाला प्रूफ बरोबर न्यायचं हे पण लक्षात ठेवा. झेरॉक्समध्ये प्रूफ पण बरोबर घेऊन जा. ह्या गोष्टी केल्या तर काची तुमची डेट हे ते बदलून देऊ शकतात. ओके. त्याच्यानंतरही परत रिपीट करतो जिथे इच्छुक आहात तिथेच देवीला जा कारण तुमच्याच भावा आणि बहिणींना संधी मिळणार आहे निवड यादीत येण्याची. तुर्तास मी थांबतो. काही प्रश्न असेल कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक पण करत चला. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्या मनातले प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाइट अकॅडमी. तुर्तास थांबतो. धन्यवाद.